नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण सलवार बनवणार आहे। सलवारसाठी कापड आपल्याला 2-2.25 मीटर लागते। सर्वप्रथम आपण त्याची मापे पाहूया। पूर्ण उंची आहे 35, बॉटम आहे 8 इंच आणि सीट घेर आपला 40 इंच आहे। सर्वप्रथम आपण फोल्ड मध्ये कापडला या पद्धतीने फोल्ड केलेले आहे। ओपन बाजू या साइडला आहे आणि बंद बाजू या साइडला आहे। आता मी ही जी पद्धत सांगणार आहे ती सर्व सलवारच्या मापासाठी समानच असणार आहे। तुम्ही फक्त तुमची उंची आणि बॉटम का सीट घेर असेल तो फक्त तुम्ही चेंज करायचा आहे। आता सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकणार आहे। उंचीचं माप टाकताना त्याच्यामधून 7 इंच वजा करायचे। 7 इंच आपले हे नेफ्यासाठी असतात। मग आता आपण माप टाकताना 7 इंच सोडून माप टाकणार आहे। हे बघा 7 इंच मी वरती सोडून दिलेले आहे आणि उंची आपली 35 आहे। 35 वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। 2 इंच कारण आपल्याला बॉटमच्या साइडने फोल्ड करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। आता आपण 37 वरती 35 वरती एक मार्क करून 37 वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया। आता आपण वरच्या साइडने जिथून 7 इंच सोडलेला आहे जिथून 14 ते 15 इंच वरती एक मार्किंग करायचे आहे। जर जाड बाई असेल तर 15 इंचावर करा, नाहीतर छोटी असेल तर तुम्ही 14 इंचावरती एक मार्क करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता। आता आपण ही जी दुसरी लाईन टाकलेली आहे त्याच्यावरती 8 इंच बॉटमचा टाकून घेणार आहे आणि पुढे 1 इंच मार्जिन साठी एक्स्ट्राचा ठेवणार आहे आणि हे रेष आपण डायरेक्ट या साइडला इथे जॉईन करून घेणार आहे, हे या पद्धतीने। आता आपण हे कटिंग करून घेऊया। आता वरच्या साइडने आपल्याला फोल्ड आलेला आहे, तो आपण आता ओपन करून घेऊया, जेणेकरून दोन पायाचे 2 भाग सेपरेट होतील आपल्याला। हे आपले पायाचे भाग रेडी झालेले आहेत। आता आपण सेंटरला नॉच देऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला प्लेट पडायला सोपे पडेल। आता आपण नेफा पाहूया। आता नेफा पट्टी कट करण्यासाठी मी कापडला डबल फोल्ड मध्ये ठेवलेला आहे। आता आपण नेफा आपला किती आहे 40 इंच आहे, त्याच्यामध्ये 6 इंच मिसळणार आहे, म्हणजे आपले होतात 46। 46 चे निम्मे किती होतात? 46 चे निम्मे 23 होतात। मग आपण इथून हे 23 घेणार आहे, डबल कापड आहे त्याच्यामुळे। आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच एक्स्ट्राचे मार्जिन ठेवणार आहे, जी आपल्याला पट्टी फोल्ड करण्यासाठी ती। आणि उंचीला आपण 7 इंच तर तयार नेफा आणि पुढे फोल्ड करण्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा, म्हणून 9 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि हे असा एक चौकोन बॉक्स ड्रॉ करून घेणार आहे। कोणत्याही मापामध्ये तुम्ही सीटच्या मापामध्ये 6 इंच हे फिक्स मध्ये मिसळायचे आहेत, जेणेकरून नेफा हा आपला व्यवस्थित सीटला बसेल।
छोट्या मोठ्यांपासून सर्वांपर्यंत 6 इंच मिसळून निम्मे करायचे आहे आणि निम्मे केल्यानंतर 1.5 इंच आपण शिलाईसाठी मिसळायचे आहे जेणेकरून आपला व्यवस्थित तयार होईल नेफा. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता हा आपला नेफा झालेला आहे. आता आपण शिलाईचा पार्टकडे वळूया. आता आपण सर्वप्रथम आसनच्या इथली शिलाई मारून घेणार आहे. ही जी आपण शिलाई मारली ती शिलाई चारी पदर एकसारखे पकडून या पद्धतीने ओपन करायचे आहेत आणि याच्यावरती हा सरळ बाजूवरती सरळ आणि उलट बाजूवरती उलट अशा पद्धतीने ठेवून शिलाई मारायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सीट फाटल्यावरती बसल्यावरती फाटू नये वगैरे याच्यामुळे डबल शिलाई पक्की होते. त्यामुळे आपण डबल शिलाई नेहमी मारायची. याच पद्धतीने या साईडलाही आपण ही शिलाई मारून घेऊया. आता हे ओपन केल्यावरती कंबर आपली रेडी होते. मग दोन्ही साइडनी हे बघा या पद्धतीने. आता आपण बॉटमला कॅनव्हास लावून घेणार आहे. मार्केटमध्ये बॉटमसाठी कॅनव्हास हा मिळतो, तो आपण घ्यायचा आहे. आता मी कॅनव्हासची पट्टी कापून घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला ती पट्टी मार्केटमध्ये सुद्धा मिळेल. तुम्ही प्रेस करून चिटकून सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही या पद्धतीने प्रथम एक शिलाई मारून त्याला पॅक करून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने मी ठेवलेली आहे आणि 5 इंच अंतर उलट साईडला ही पट्टी ठेवलेली आहे सर्वप्रथम उलट बाजूवरती आणि खालच्या साईडने मी शिलाई मारून पॅक करून घेत आहे. जे आपण 2 इंच एक्स्ट्राचे अंतर ठेवलं होतं ते या पट्टी जॉईन करण्यासाठीच ठेवलं होतं, जेणेकरून आपल्या फिनिशिंग व्यवस्थित येईल खालची बॉटमच्या साईडची. आता या पट्टीला या पद्धतीने टर्न करून घ्यायचं आहे आणि कडाने शिलाई मारायची आहे. आता एक खालच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेने शिलाई मारायची आहे. आता अजून एक मधून शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला डिझाईन करायची असेल बॉटमच्या
बॉटमला, तर तुम्ही बॉटमला डिझाईन सुद्धा करू शकता. मी फक्त स्ट्रेट शिलाई मारत आहे. हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने बॉटमला 3 शिलाई दिसत आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला याच पद्धतीने बॉटम रेडी करून घेणार आहे. या पद्धतीने आपले दोन्ही बॉटम रेडी झालेले आहे. आता आपण नेफा तयार करून घेऊया. आता आपण उलट बाजूवरती उलट बाजू ठेवलेली आहे आणि शिलाई मारून घेत आहे एका साईडने, म्हणजे हे दोन्ही तुकडे आपले झालेले आहेत ते जॉईन होतील, म्हणजे आपला एक अखंड नेफा रेडी होईल या पद्धतीने. आता आपले हे जॉईन झालेलं आहे. हे बघा, या पद्धतीने इथून आपण शिलाई मारलेली आहे आणि हे आपलं सरळ बाजू आहे, याच्यावर आपण एक दाब टीप मारून घेतलेली आहे. आता आपण नेफ्याच्या एका साईडला 1 इंच दुमडून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला 1 इंच कोणा दुमडून घ्यायचा आहे आपला आधी सर्वप्रथम. हे बघा, या मी दोन्ही कोणे 1 इंच आतल्या साईडने दुमडून घेतलेले आहेत. आता आपण दोन्ही कोणे एकमेकांच्या याच्यावरती ठेवणार आहे. हे बघा, आणि कडेने शिलाई मारायची आहे. जिथून आपला फोल्ड केलेला आहे ना त्याच्या बाजूने शिलाई मारायची आहे. हे बघ, खालच्या साईडने कट करून घ्यायची आहे. आणि इथे थोडस वरती आल्यावरती आपण नाडी आत घालण्यासाठी थोडस पोर्शन आपण सोडणार आहे. इथे आपण पॅक करून घ्यायचं आहे आणि दाबला उचलून थोड्या अंतरावरती वरती मांडायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथून नाडी आतमध्ये इन्सर्ट करता यावी, म्हणून तो पोर्शन आपण तिथे सोडलेला आहे. आता हे ओपन करायचं आहे आणि आता या पद्धतीने आपण मधल्या साईडने नख मारून घ्यायचा आहे. हे बघ, आता एक कडाने शिलाई मारून घ्यायची आहे या साईडने. एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला नेफ्याचा फ्रंटचा पार्ट हा आपला अशा पद्धतीने दिसत आहे. याला व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे. या पद्धतीने तुम्ही शिवा, म्हणजे तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित मिळेल. आता वरच्या साईडने आपण इथे नाडी घालण्यासाठी जे ठेवलेलं आहे तिथून आपण असं या पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि नाडीसाठी आपण वरच्या साईडने करून घेणार आहे. या पद्धतीने आपण जिथे आलेलो आहे तिथे पॅक करून घेणार आहे, जिथून सुरुवात केली तिथून. आणि आता आपण दाब बाजूला करून कट करून घेऊया धागा, म्हणजे आपला पूर्ण नेफा रेडी झालेला आहे. हे बघ, हे बघा, आपला पूर्ण नेफ्याची उंची 7.5 येत आहे. अर्धा इंच अजूनही आपला नेफा प्लेट जॉईन केल्यानंतर ना त्याच्यामध्ये जाईल, म्हणजे तयार आपला 7 इंच येईल. या पद्धतीने 9 इंच उंची घेतल्यावरती तयार 7 इंच राहतो. आता आपण प्लेटचा भाग बघूया. आता आपण जिथून
नॉच दिलेले होते तिथून प्लेट पाडायला घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने प्लेट पाडायला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम आपल्या बाजूने प्लेट पाडायची आहे। मीडियम साईजची प्लेट घ्यायची आहे, म्हणजे 1 इंचाची किंवा अर्धा इंचाची होईल एवढ्या इंचाची प्लेट घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने हे बघा, आता ही सेंटरची माझी प्लेट आहे। या सेंटरच्या प्लेटवरती प्लेट मारून झाल्यानंतर ना या साईडची प्लेट या साईडला पलटी करायची आहे, म्हणजे या पद्धतीने आपण प्लेट उचलून टाकायची आहे। हे बघ, आता या साईडचं सेंटर येत नाही तोपर्यंत आपण ती प्लेट मारत राहायची आहे। आपल्याला या साईडचा सेंटर आला की आपण प्लेट तिथेच आपण स्टॉप करायचे आहेत आणि चेक करायचं आहे नेफ्याला की नेफा पट्टीला आपल्या प्लेट इनफ झालेल्या आहेत की नाही। हे बघा, माझं सेंटर आलेलं आहे। आता मी सेंटर पर्यंत एक प्लेट मारून सेंटर पासून प्लेट काढून चेक करते नेफा पट्टीला बसत आहे की नाही। हे बघा, मी इथे नेफा ठेवलेला आहे, याच्यावरती हा बघत आहे ठेवून। हे बघा, एवढा एक्स्ट्रा आहेत, म्हणजे आपल्याला अजून थोड्याशा दोन दोन प्लेट या साईडला 2 प्लेट त्या साईडला मारून हे पोर्शन एक्स्ट्रा आहे तो आपण प्लेट मध्ये बसवणार आहे। आता आपण ह्या दोन्ही साईडला प्लेट मारून तुम्हाला मी दाखवते। आता आपण सर्वप्रथम खालच्या साईडला सरळ बाजूने नेफा ठेवणार आहे आणि वरच्या साईडला जिथून सरळ बाजू आहे नेफ्याची खालच्या बॉटमची, ज्याचं सेंटर आहे तिथून आपण सेंटर नेफ्याच्या सेंटरवरती ठेवणार आहे आणि वरच्या साईडने शिलाई मारणार आहे, म्हणजे ही बाजू आपली उलट असेल तर खालची बाजू ही आपली उलटच असली पाहिजे। आता हे राऊंड शेप वरती आपण शिलाई मारून जोडून घेणार आहे। आता आपण खालच्या साईडने ही जी आपण शिलाई मारलेली आहे ती वरच्या साईडला दाबायची आहे आणि इथून नेफ्याच्या इथून आपण वरच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची, दाब शिलाई, जेणेकरून आपली शिलाई निघू नये म्हणून फिनिशिंग व्यवस्थित येते याने। या पद्धतीने संपूर्ण राऊंडला ही शिलाई मारून घ्यायची, दाब शिलाई। आता आपण बॉटमच्या साईडने शिलाई मारणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम बॉटम आपला 8 इंचावरती आहे, त्या 8 इंचावरती एक मार्क करून आपण शिलाई मारून घेऊया। ही शिलाई आपण अशी क्रॉस मारणार आहे। जर तुम्हाला ही शिलाई क्रॉस मध्ये मारायला जमत नसेल तर तुम्ही सर्वप्रथम शिलाई ड्रॉ करून पट्टीने स्केलने ड्रॉ करा आणि नंतर न शिलाई मारा, जेणेकरून आपल्याला साईजला वगैरे प्रॉब्लेम येणार नाही।
आणि या साईडने पण 8 इंचचं बॉटम येईल, त्याप्रमाणे क्रॉस मध्ये मारायचे आहे. या पद्धतीने आपली सलवार रेडी झालेली आहे. हे बघा, मी तुम्हाला सरळ करून दाखवते. हा आपला सलवारचा लुक आहे. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या, कोणत्याही मापाची सलवार शिवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.